नातं आहे आणि जे सगळ्यात मोठं नातं आहे. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ, देती है दुआ रे पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले. जगातलं सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते आई वडिलांचं नातं आहे. म्हणून आज कलियुगामध्ये अजून पण ज्यांचे माईबाप जिवंत आहेत ना, तो जगातला सगळ्यात मोठा आणि तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक ऐकानी हो, ती हाक ऐकानी मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून ज्याच्याकडे अजून पण ज्यांचे मायबाप जिवंत आहेत तो जगातला सगळ्यात मोठा आणि तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. लक्षात ठेवा. आज जर एका आईचं पुण्य स्मरण असेल, आज जर आपण एका आईसाठी या मंडपामध्ये आलो असेल, तर मला असं वाटतं एक आईचं सांगणं महत्वाचं आहे. जे निमित्त आहे त्याच्यावरती बोललं पाहिजे, आईचं महत्वच आज सांगितलं पाहिजे. कारण एका आईसाठी आपण या ठिकाणी आलो आणि अभंगातून सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय एका आईचंच वर्णन करतात. त्यामुळे मी जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दांचा, अभंगाचा आधार घेऊन तुमच्या समोर आई मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, आई सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. खऱ्या अर्थाने आज कलियुगामध्ये आईबाप सांगणं खूप गरजेचं आहे बरं का. आज कलियुगामध्ये देव नाही कळाला तरी चालेल, मी मगाशी सांगितलं, पण आईबाप कळाले पाहिजे. पूर्वी असं म्हटलं जायचं की जी लोक देवाला मानत नाहीत ती नास्तिक आहेत, पण आता ती व्याख्या बदललेली आहे. जी लोक स्वतःच्या आई वडिलांना मानत नाहीत ती नास्तिक आहेत, ती नास्तिक आहेत. म्हणून आज कलियुगामध्ये आई वडिलांबद्दलचं प्रेम कमी झालेलं आहे. कोणत्या नात्यामध्ये प्रेम राहिलेलं नाही. अलीकडे प्रेम कशावरती झालेलं आहे? पैशापुढं माणसाला काहीच कळत नाही. आई कळत नाही, बाप कळत नाही. पैशासाठी स्वतःच्या आई बापांना उलट बोलणारी, नवे नवे मारणारी सुद्धा काही मुलं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. इतक्या विचित्र घटना, इतके विचित्र चित्र आम्हाला पाहायला मिळतात. अक्षरशः आई वडिलांना घरातून हाकलून दिल्या जातंय. लक्षात घ्या. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, हे आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे.
आई रे आई रे आई आई रे आई रे आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे हे आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे माता पिता को कोई न माने कबीरदासजी महाराज सांगतात आई वडिलांचं कुणी ऐकत नाही पण औरत को बहुमा बायकोचं मात्र ऐकतात. कोणाचं आई वडिलांचं कोणी ऐकत नाही पण बायकोचं मात्र ऐकल्याशिवाय राहत नाही. मी असं म्हणते कबीरदासजी महाराज सुद्धा सांगतायत की तुम्ही फक्त आई वडिलांचंच ऐकलं पाहिजे असं मी म्हणत नाही. तुम्ही आई वडिलाचंही ऐकलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या पत्नीचं सुद्धा ऐकलं पाहिजे. पण पत्नीचं काय ऐकावं हे आपल्याला कळायला पाहिजे ना, बरोबर की नाही. तुम्हाला जर तुमची पत्नी म्हणत असेल की तुमचे माईबाप या घरात नकोय, तुमच्या माईबापांना घरातून हाकलून द्या, आणि जर त्यांना घरातून तुम्ही हाकलून नाही दिलं